झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्याजवळील शेलरवाडी परिसरामध्ये बिबट्यानं 3 ते 4 लोकांवरती हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती जखमी झालाय। जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव पोपट शेलार असं असून त्याला उपचारासाठी पावना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। इथल्या कुंदमला परिसरामध्ये सकाळी 6च्या दरम्यान बिबट्यानं दहशत निर्माण केलेली होती। दुपारी 12 पर्यंत बिबट्याची दहशत कायम होती। बिबट्याला पकडण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी सापळा रचलेला आहे, मात्र बिबट्याला पकडण्यात अद्याप तरी वनकर्मचाऱ्यांना यश आलेलं नाही आहे। दरम्यान घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी झालेली होती। वड्यामध्ये वाघ होता आणि माझ्या चुलत्यांना चावायला लागल्यामुळे मी त्याच्यावर हल्ला केला। 6:30 मी ज्यावेळेस चालू त्यावेळेस नदीतून पूर्ण अलीकडे आलता, संपूर्ण ओला होता वाघ। माझ्यावर हल्ला केला। माझ्या संग 2 ठाकरे होते। ठाकरे आम्ही तिघांनी त्याला पळवला। तो इथं पंप हाऊस मध्ये येऊन लपला। झी 24 तास एक पाऊल पुढे।